जय श्रीराम। मी संग्राम बाप्पू भांडारे। हिंदू बांधवांनो, आधी हा व्हिडिओ बघा। मंडळी नमस्कार। शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक 7 सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये एका कार्यकर्त्याकडून झेंडा फिरवताना ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोरात झेंड्याची काठी तोंडावर लागली। बघितलं? आता स्लो मोशन मध्ये बघा। बघितला? त्या जिहाद्याची नजर बघितली? ती महिला पोलीस अधिकाऱ्याकडे कसा रोखून बघतोय, टार्गेट ठेवून तिच्या डोक्यात कशी काठी मारतोय, बघितलं? पण अजून सुद्धा जर हिंदू बांधवांना ही चुकून झालेली घटना वाटत असेल तर मग जगातली कोणतीच शक्ती हिंदूंना वाचवू शकत नाही। हा जाणीवपूर्वक केलेला एका महिलेवरचा हल्ला आहे आणि याचे मास्टर माइंड वेगळे। मुद्दामहून अल्पवयीन मुलांना पुढे केलं जातंय। पौड मध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर जो मुतला तो अल्पवयीन होता, मास्टर माइंड वेगळे होते। आणि पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव मध्ये ज्या जिहाद्यानं झेंड्याची काठी त्या पोलीस महिला अधिकाऱ्याला मारली, ही जाणीवपूर्वक मारलेली काठी आहे आणि ही पोलीस प्रशासनाला मारलेली काठी नाही, ही हिंदू भगिनीला मारलेली काठी आहे। पण दुर्दैवानं असं चित्र रंगवलं जातंय की अनावधानानं घडलंय, चुकून घडलंय। अरे ती जर एखाद्या पुढाऱ्याची पोरगी असती ना, वातावरण वेगळं झालं असतं। पण ती एक सर्वसामान्य हिंदू परिवारातली एक शिपाई पोलीस आहे ना, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय। मी तमाम पुढाऱ्यांना, नेते मंडळींना विनंती करतोय, अरे आपली मुलगी म्हणून, आपली आई म्हणून बघा ना या घटनेकडं। हा सरळ सरळ महिलेची काढलेली छेड आहे, विनयभंग आहे, महिलेवर केलेला हल्ला आहे। जागे व्हा। आज जर पोलीस अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर उद्या नारायणगाव मध्ये तुमच्या मुली बाळी सुरक्षित आहे का, याचा अभ्यास करा। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या जिहादी पोराच्या पाठीशी जे कोणी मास्टर माइंड आहे, त्या मिरवणुकीचे जे आयोजक आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि नारायणगाव परिसरातील, पुणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे, या घटनेचा आपण सगळ्यांनी निषेध व्यक्त केला पाहिजे। आज जर जागे झालो नाही ना तर आपल्या आया बहिणी सुरक्षित नाहीये। हे जे जिहादी फिरताय ना अल्पवयीन, हे टाइम बॉम्ब आहे। हे पुढच्या काळात हिंदू भगिनींना त्रासच देणार आहेत। म्हणून आजच जर यांच्या नांग्या ठेचल्या, यांच्यावर कारवाई झाली तर भविष्यातला हिंदू सुरक्षित आहे। म्हणून पेटून उठा, कायदेशीर कारवाई। या मिरवणुकीमध्ये त्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा जो अपमान झालाय, तिच्यावर हल्ला झालाय, तिची छेड काढली आहे, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। सर्व हिंदू बांधवांनी जागृत होऊन या घटनेच्या निषेधात पेटून उठा, कायदेशीर कारवाईची मागणी करा। जय श्रीराम।